नमस्कार. गेले 2 व्हिडिओ आपण बिझनेस फायनान्स या टॉपिकला डिस्कस केलेले आहोत फ्रेंड्स. आजसुद्धा आपण बिझनेस फायनान्स या पुढील जे काही टॉपिक्स आहेत किंवा बेसिक कन्सेप्ट्स आहेत, मी तुम्हाला म्हणलेलं आहे की जे PYQ क्वेश्चन्स आहेत किंवा अतिमहत्त्वाचे कन्सेप्ट ज्याला आपण बेसिक अंडरस्टँडिंगसोबत जेव्हा आपण समजून घेतो तेव्हाच आपल्याला ते क्वेश्चन्स किती अवघड क्वेश्चन्स जरी ट्रिकी क्वेश्चन्स जरी आले तर त्याला आपल्याला सॉल्व करायला जमेल. तर फ्रेंड्स, या ठिकाणी तुम्हाला खूप काही स्लाइड्स मी असे प्रोव्हाइड केलेलं आहे ज्यापासून डायरेक्ट क्वेश्चन्स आलेले आहेत आणि त्यापासून मला असं वाटते की तुमची बेसिक जे अंडरस्टँडिंग आहे ते सुद्धा वाढली असेल. जर तुम्ही त्याला लक्षपूर्वक पाहिला असाल आणि समजून घेण्याचा जर प्रयत्न केला असाल तर तुम्हाला खूप काही असे नवीन गोष्टी ज्याला आपण खूप वेळेस वाचलोत पण आपल्याला कधी समजलं नाही अशी गोष्टी गेल्या 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज त्याच व्हिडिओला कंटिन्यू करत मी तुम्हाला पुन्हा काही बेसिक गोष्टीसोबत अतिमहत्त्वाचे PYQ जे कवर होत आहेत आणि याच बेसिक कन्सेप्टसोबत तुमचे खूप काही प्रॉब्लेम्स तुम्ही परीक्षेमध्ये सॉल्व करू शकाल आणि चांगली मार्किंग स्कोर करू शकाल फ्रेंड्स. तर बघा, सगळ्यात अगोदर आपण समजून घेतलं होतं कॉस्ट ऑफ कॅपिटल काय असतं, कॅपिटल स्ट्रक्चर काय असतो. कॅपिटल स्ट्रक्चरचे थेरीज पाहिलोत आपण, जे काही होते त्यांचे आपल्याला फुल फॉर्मसुद्धा माहीत असायला पाहिजेत. जे NI होतं, NOI असेल, ट्रेडिशनल असेल, MM होते, तर त्यांचे बेसिक कन्सेप्ट काय होते हे सुद्धा आपण पाहिलोत. आता कॉस्ट ऑफ कॅपिटल एक असं चॅप्टर आहे फ्रेंड्स, मी तुम्हाला कॉस्ट ऑफ कॅपिटल हे समजून तर सांगितले मला होईल तसं. म्हणजे आपण कॅपिटल त्या ठिकाणाहून आपल्या फायनान्ससाठी, आपल्या बिझनेससाठी जेव्हा आपण कॅपिटल त्या ठिकाणी रेज करतो, फंड आपण घेतो, तर त्या कॅपिटलसाठी जे काही आपल्याला कॉस्ट द्यावं लागतं किंवा जे काही कॉस्ट येतं त्याचं जेव्हा आपण विचार करतो तर या कॉस्ट ऑफ कॅपिटल या चॅप्टरमध्ये खूप काही फॉर्म्युलाज आहेत. मग जितके काही सोर्सेस आहेत त्या सगळ्या सोर्सेसचा वेगवेगळं कॉस्ट असेल. आता त्यालाच आपण ओव्हरऑल कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणल्यानंतर एका कॅपिटलमध्ये एक कॅपिटल म्हणजे 10 लाख रुपये आणि 10 लाख रुपये मी 1 लाख करून 10 व्यक्तीकडून आणलं असेल तर ते मिळून तर एकच कॅपिटल होत आहे 10 लाखाचं. ते आहे आता आपलं वेटेज ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल, टोटल कॅपिटल. पण त्या 10 लाखामधून मी कोणाकडून 2 लाख, कोणाकडून 1 लाख, कोणाकडून 5 लाख, कोणाकडून 3 लाख असं जर आणले असेल तर त्या सगळ्यांचे वेगवेगळे नावं जे असणार आहेत त्यालाच आपण सोर्सेस म्हणतो बेसिकली. तर या ठिकाणी बघा, जेव्हा मी रिटेन अर्निंगमधनं माझं कॅपिटल तयार करत आहे, रिटेन अर्निंगमधला मी थोडंसं पोर्शन 1 लाख रुपये घेतले माझ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायला. मग मी इक्विटी इश्यू केले आणि इक्विटी शेअर्स मी म्हणले होते, शेअर्स काय, प्रिफरन्स शेअर्स काय, इक्विटी शेअर्स काय, डिबेंचर काय, हे सुद्धा तुम्हाला समजून सांगणं झालेलं आहे. आता तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे, हे बेसिक कन्सेप्ट झालेत आपले. शेअर्स समजलेला आहे, डिबेंचर समजलेला आहे. डिबेंचर म्हणजे बॉरोड फंड असतो जे बाहेरून आपण लोनच्या रूपात घेतो आणि इक्विटी शेअर्स, प्रिफरन्स शेअर्स हे काय असतात, शेअर होल्डरचं फंड असतं. त्यामध्ये बेसिकली त्यांना ओनरशिप भेटते. हे आपण पाहिलेलं होतं, इतकं क्लिअर झालेलं आहे. आता बघा फ्रेंड्स, जेव्हा एक टोटल अमाऊंट येते म्हणजे रिटेन अर्निंगपासून एखादी पोर्शन घेतलो आपण, एखादी 2 लाख रुपये घेतलोत, मग त्याला रिटेन अर्निंग म्हणल्यानंतर त्यामध्ये काय असतं, त्याचं सुद्धा इम्प्लिसिट कॉस्ट असते. म्हणल्यानंतर अपॉर्च्युनिटी कॉस्ट. जर हे रिटेन अर्निंग माझ्या खिशातले पैसे जर मी एका वस्तूला नाही दिले, समजा माझ्या खिशातले पैसे मी सध्याला आत्ता जर नाही खर्चले तर उद्या मला एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी मी ते पैसे खर्चू शकते. पण मी आत्ताच जर माझ्या खिशातले पैसे खर्चून टाकले आणि उद्या एखादी महत्त्वाचं काम आलं तर माझ्याकडे आत्ताचे पैसे उद्या राहणार आहेत का, नाही. म्हणजे उद्याची अपॉर्च्युनिटी मला घेता आली का, नाही. मग माझ्याचकडचे जरी पैसे असले तरी त्याच्यावरती मला अपॉर्च्युनिटी कॉस्ट असतो. मग तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न तुमचं सुटलेला आहे, म्हणजे तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी समजलेली आहे, रिटेन अर्निंगमध्ये अपॉर्च्युनिटी कॉस्ट हे लपलेला असतो. मग अपॉर्च्युनिटी कॉस्ट कोणासोबत येतो म्हणून तुम्हाला असर्शन रिझनमध्ये जर आला किंवा तुम्हाला विचारण्यात आला आणि तुम्हाला ऑप्शन देण्यात आले कॉस्ट ऑफ इक्विटी, प्रिफरन्स शेअर्स, डिबेंचर्स आणि रिटेन अर्निंग, तर अपॉर्च्युनिटी कॉस्ट हे रिटेन अर्निंगसोबत असतो. कारण रिटेन अर्निंग हे इम्प्लिसिट जरी कॉस्ट असेल तर त्याला कॉस्ट असतो. रिटेन अर्निंग म्हणजे माझे पैसे असले तर काय झाले, माझ्या पैशाचं मी बेस्ट युटिलाइज करून खूप जास्त प्रॉफिट पण कमवू शकते. पण सध्या एका ठिकाणी जात आहे म्हणजे दुसऱ्या ठिकाणी ते कामाला येत नाही, म्हणजे दुसऱ्या ठिकाणची अपॉर्च्युनिटी मला आता ग्रॅब करता येणार नाही. म्हणजेच याचा अर्थ झालं रिटेन अर्निंगमध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटी कॉस्ट असते. म्हणजेच रिटेन अर्निंगला कॉस्ट असते का नाही, आता असते.
कारण ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट असते, इम्प्लिसिट कॉस्ट असते म्हणल्यानंतर रिटेन अर्निंगला सुद्धा कॉस्ट असते आणि त्याला आपण काय म्हणतो, कॉस्ट ऑफ रिटेन अर्निंग. दुसरं काय आहे, कॉस्ट ऑफ इक्विटी. इक्विटी आपण इश्यू केलो तर त्याला सुद्धा काही सगळ्यात महागडी काय इक्विटी असतो. आपण ते एक फॉर्म्युला पाहिलोत काल, जे काय होतं, ओव्हरऑल कॉस्ट इज ग्रेटर दॅन कॉस्ट ऑफ इक्विटी आणि कॉस्ट ऑफ इक्विटी इज ग्रेटर दॅन कॉस्ट ऑफ डिबेंचर. कारण डिबेंचर हे चिप्पर असतं, कॉस्ट ऑफ इक्विटी महागडी असते, महाग असते, कारण त्याला रिस्क पण जास्त आहे आणि त्याला कॉस्ट पण जास्त आहे. आपण ते मी तुम्हाला सांगितलं होतं, मी सगळे, कारण प्रिफरन्सवाल्यांना 2 प्रिफरन्शियल राईट्स राहणार आहेत, डिबेंचरला फिक्स्ड इंटरेस्ट राहणार आहे. मग इक्विटीवाला का असंच बसून राहील का, नाही, तो काय करेल, त्याचं कॉस्ट हायर ठेवेल, म्हणजेच इक्विटी कधीही जास्त असते, म्हणजेच कॉस्ट ऑफ इक्विटी. आता कॉस्ट ऑफ प्रिफरन्स शेअर आपण पाहिलं होतं, कॉस्ट ऑफ प्रिफरन्स शेअरवाल्याला इंटरेस्ट भेटतं, फिक्स्ड अमाऊंट असतो, त्यांना प्रिफरन्शियल राईट असतात, लिक्विडेशन वाइंडअपच्या वेळेस त्यांना पहिलं प्रिफरन्स, इन्कम आणि अर्निंगच्या वेळेस त्यांना फर्स्ट प्रिफरन्स. आणि कॉस्ट ऑफ जे डेप्ट आहे, डेप्टला तर आपल्याला आपण पाहिलंच होतं की त्यांना लोन असतं आणि त्याला इंटरेस्ट त्याला व्यवस्थित पे करावं लागतात. आणि या सगळ्यांचं मिळून मी अर्निंगवाल्याकडून रिटेन अर्निंगकडून घेतले 2 लाख, कॉस्ट ऑफ इक्विटीकडून घेतले 3 लाख, कॉस्ट ऑफ प्रिफरन्सकडून घेतले 3 लाख आणि डिबेंचरवाल्याकडून घेतले 2 लाख. असे टोटल माझं 10 लाखाचं झालं. आता 10 लाखाला मी नाव काय दिले, कंबाईंड जे आहे कॉस्ट, कंबाईंड म्हणजे सगळ्याचं कंबाईंड झालं. त्यालाच आणखी एक नाव काय म्हणेल मी, कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणेल किंवा ओव्हरऑल कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणेल किंवा त्यालाच काय म्हणेल मी, वेटेज ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल. या ठिकाणी तुम्हाला आणखीन 3 गोष्टी समजले. तर कॉस्ट ऑफ कॅपिटल ह्याचेच दुसरे नाव काय, तुम्हाला प्रश्न आलं तर तुम्ही काय काय म्हणू शकता त्याला, कंबाईंड कॉस्ट आहे किंवा वेटेज ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे किंवा आणखी एक नाव काय आहे, ओव्हरऑल कॉस्ट. ओके, तर अशा पद्धतीनं ह्या सगळ्यांचं मिळून आपल्याकडे काय येतं, एक टोटल अमाऊंट कंबाईंड कॉस्ट येतं. आणि याला काय लागतं, मिनिमम रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न. याला काय लागतं फ्रेंड्स, मिनिमम रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न. आणि जेव्हा आम्ही रिटेन अर्निंग हे इम्प्लिसिट कॉस्ट आहे आणि हे 3 जे दिसायलेत, इक्विटी, प्रिफरन्स आणि डिबेंचर, हे एक्सप्लिसिट कॉस्ट आहेत, म्हणजे आपण याला बाहेर पे करतो. रिटेन अर्निंग स्वतः आपल्याकडचंच फंड असतं, आपल्यालाच त्याचं कॉस्ट भेटतं. आणि हे 3 जे कॉस्ट आहेत ते दुसऱ्याकडून आपण बाहेरून घेतलेले असतो, म्हणून बाहेर त्याला पैसे आपल्याला पे करावे लागतात. म्हणून जेव्हा हे तिघांना म्हणजे इक्विटीला, प्रिफरन्सला आणि डेप्टला आपण कन्सिडर करतो, त्याला स्पेसिफिक कॉस्ट असं म्हणतो. तर हे बेसिक एका स्लाईडमधून तुम्हाला खूप काही कन्सेप्ट या ठिकाणी समजलेले आहेत. आणि यासोबतच हे सगळे काय आहेत, हे सगळे सोर्सेस ऑफ फायनान्स आहेत, म्हणजे कुठून कुठून आपल्याकडे आपलं सोर्स निर्माण होतं, म्हणजे फायनान्स कुठून कुठून आपण मिळवू शकतो. तर ह्याचे हे सोर्सेस आहेत. तर आय होप तुम्हाला हे एक स्लाईडवरून खूप काही गोष्टी समजल्या असतील. तर आता कॉस्ट ऑफ इक्विटीला केई म्हणतो, कॉस्ट ऑफ प्रिफरन्सला केपी म्हणतो आणि कॉस्ट ऑफ डेप्टला केडी म्हणतो आणि कॉस्ट ऑफ रिटेन अर्निंग जे आहे त्याला केआर म्हणतो. तर सोबत ह्या सगळ्याला जोडलो तर खालचं जे वेटेज ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे त्याला केओनं किंवा केडब्ल्यूनं आपण दर्शवत असतो. तर फ्रेंड्स आता बघा, कॉस्ट ऑफ कॅपिटलमध्ये खूप सारे फॉर्म्युलाज आहेत आणि तेच फॉर्म्युलाज आपल्याला पाठ करावं लागेल. मी एखादी वेळेस मला वेळ भेटला निवांत तर मी तुमच्यासाठी कॉस्ट ऑफ कॅपिटलवरचे काही प्रॉब्लेमसुद्धा घेऊन येईन जे रिपीटेडली एक्झाममध्ये विचारलेले आहेत. म्हणजे कॉस्ट ऑफ डेप्ट काढायचे, कॉस्ट ऑफ इक्विटी काढायचे, ओव्हरऑल कॉस्ट ऑफ कॅपिटल काढायचे, आपल्याला फॉर्म्युला ते देतात आणि आपल्याला त्यातमध्ये व्हॅल्यू पुट करून आपल्याला जे आन्सर काढावं लागतात. तर ते नंतर आपण कधीतरी डिस्कस करूयात. आता जे बेसिक वेटेज ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे कॉस्ट ऑफ इक्विटी प्लस कॉस्ट ऑफ डेप्ट या दोघांना जोडलोत, म्हणजे टोटल सगळ्यांना जोडून आपल्याकडे जे काही वेटेज ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे येतं. पण आपण जे लॉंग टर्म फंड किंवा लॉंग टर्म सोर्सेस घेतो कॅपिटलमध्ये, आपण आताच पाहिलोत, म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे पाहिलोत की सोर्सेस ऑफ फायनान्समध्ये लॉंग टर्म कोणते, मीडियम टर्म कोणते आणि शॉर्ट टर्म कोणते, पक्क लक्षामध्ये ठेवूनच घ्यायचं फ्रेंड्स, कधीच विसरायचं नाही. 1 वर्षापर्यंत म्हणल्यानंतर शॉर्ट, 3 ते 5 मीडियम आणि 5च्या पुढचे, अरे देवा असं म्हणायचं लक्षात ठेवायसाठी, 5 वर्षापेक्षा जास्त म्हणल्यानंतर लॉंग टर्म. हे फायनान्स आहे, आपल्याला खूप वेळेस विसरून जातो आपण आणि खूप वेळेस